नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आम्ही आलेलो आहेत गोडवाडी येथे. आपलं नाव काय? तुकाराम शिवाजी माने. हां, नमस्ते. नमस्कार. तर डाळिंबावरील तेलकट नियंत्रण हा महत्त्वाचा रोग आहे. तेल्या आला का लोकांना वरत घालतं काय कळत नाही. तर तेल्या नियंत्रण हे कसं केलं आतापर्यंत, आणि हे आपलं औषध किती वर्षापासून वापरते ती, काय वापरते ती, ह्याबद्दल जरा थोडक्यात माहिती जरा सांगा तुम्ही. मी 3 वर्षापासून सोनम हे औषध वापरतोय आणि 200 लिटरला 20 मिली प्रमाणे आल्ला आणि सोनम आणि बाकीच्या कुठल्याही औषधात आम्ही मिसळून वापरलेलं आहे. किती दिवसाला स्प्रे करताय? एक 15 दिवसातनं आठवड्यातनं जसं स्प्रे घेतोय त्यात टाकून वापरतोय. आपला महाग पण ह्यांचा गेल्या वर्षी तुमच्या भावाबरोबर व्हिडिओ होता त्या दुसऱ्या प्लॉटचा. म्हणजे ह्यांनी 3 वर्षापासून वापरतात आणि ह्यांनी त्यांचं कल्टिवेटर असल्यामुळे ह्यांच्या बऱ्याच ठिकाणी वळके यायच्या, बरोबर आहे ते. त्यामुळे त्यांनी बऱ्याच ह्या गोडवाडी, सांगोल तालुक्यात गोडवाडी हे गाव डाळिंबासाठी प्रसिद्ध गाव आहे सध्या. कारण सध्या डाळिंबात पिनहोलमुळे डाळिंब सगळीकडे गेले. त्यांनी सांगोल तालुक्यात गोडवाडी इथं डाळिंब जिवंत आहे. तर यांचा ह्या कारलाचा प्लॉट आहे. तरी प्रत्येक वर्षी तेलकडचा तुम्हाला प्रादुर्भाव जाणवत होता चांगला. आता सध्या काही नाही. हां, मग ह्यांनी प्रत्येक वर्षी सोनमचा यांना एवढा खात्री बसली की हे सांगोल तालुक्यात आहेत शेतकरी. म्हणजे सांगोल तालुक्यातून किती किलोमीटर आहे त्यानंतर? 30 किलोमीटर आहे. हां, ही कोळं किती किलोमीटर आहेत ना? इथनं 5 किलोमीटर. हां, कोळ्यापासल्या शेतकरी साईडच्या शेतकऱ्यांसाठी एक माहिती पर व्हिडिओ आणि इतर शेतकऱ्यांनाही एक मार्गदर्शन भेटलं पाहिजे की खरंच हे बागच जरा शूटिंग दाखवायचं जरा जरा. तर बाग ही करलाच रान असल्यामुळे रोपं लहान आहे ती, परंतु ह्याच्यावर माल भरपूर आहे. झाडाची वाढ जर कमी होते. ह्यांचा अंतरही हे गौडवाडी भागातलं एक मिनिट जाणून घ्यायचं म्हणजे, तर इथं सिंगल ड्रिपर आणि ह्या दोन्ही झाडांमधलं अंतर किती? 6 फूट आहे काय? हां, 6 फूट अंतर आहे. तरी सिंगल ड्रिपर आणि इथं प्रत्येक ठिकाणी आपल्याला बघितलं तर आळी केलेली आहे. ती आळी करून स्लरी आणि प्रत्येक टायमिंगला आता म्हणजे हीच पद्धत आता आम्ही नवीन एक प्लॉट केला त्यात पण वापरलेलं आहे. तर एक शेतकऱ्यांचं ह्या भागातल्या ह्या शेतकऱ्यांचं एक अनुकरण करण्यासारखा एक शेती आहे. ह्यांनी शेडनेटचा पण वापर केलेला आहे. गेल्या वर्षी पण केलं. हां, गेल्या वर्षी झाकून केलं का, बांधून केलं का? एक बांधलं होतं एक झाडाला. हे दुसरं पीक आहे. हां, रोपं लहान आहे ती, त्यांना माहीत आहे ह्या कारला रानात आहे ना दुसरं कुठलं पीक येत नाही, रोपं लहान राहते ती, म्हणून त्यांनी हे पूर्ण आता प्लॉट बघितलं तर जवळजवळ किती झाड आहेत एका लाईनला? 70-75 आहे. किती लाईन आहे त्या? 8 लाईन आहे ते. म्हणजे किती 700 झाड आहेत की 750? 750 लेवल झाड आहे ते. तर उत्तम, एकदम अतिशय उत्तम रिझल्ट त्यांना सोनमचा त्यांनी एक खात्री ठेवलेली आहे सोनम औषधावर, बरोबर आहे का काय? तर तुमचा नंबर पण सांगा की, जरी शेतकऱ्यांना इतर शेतकऱ्यांना पण कसं होतं, शेतकरी सांगले तर विश्वास बसतो. 96-045-47-108. तर हे पण आमचे मामा आहेत, मावस मामा आहेत, महादेव पवार ह्यांचा पण डाळिंबाचा पूर्वी संघ होता. जरा आपले पण जर डाळिंबाबद्दल जरा इथं आलो, आपण कित्येक दुकानदारांना भेटत आलो, तर दुकानदारांनी काय काय सांगितलं जरा प्रतिक्रिया द्या जरा. आपण प्रत्येक दुकानदारांनी रिस्पॉन्स चांगला दिलेला आहे. औषध ठेवा म्हणून सांगितलेलं आहे. आणि आपण काय काय दुकानदारांना भेटलो त्यांनी सांगितलं रिझल्ट चांगला आहे म्हणून सांगितलं. काय चांगला आहे म्हणून सांगितलं. नाजरातले कुठले दुकानदार ते बंडू विजय. हां, विजय आडनाव काय होतं? आदाटे काय? हां, त्यांनी स्वतः सांगितलं. वराडे. हां हां, आणि ते बलोडीचे शिंदे. हां, आणि रिझल्ट चांगला आहे म्हणून औषध द्या म्हणून सांगितलं. हां, मग शेतकरी एक सांगतात दुकानदाराला सुद्धा जाऊन सांगतात की औषध आपलं पण ओळख सांगायची. महादेव धोंडीराम पवार वाटंबरे. हां, तुमचं पहिलं डाळिंब क्षेत्रात काय काय योगदान? डाळिंब संघ होता, डाळिंबाचं उत्पादन चांगलं निघतंय. काय पहिलं डाळिंब स्वतः संघ होता, जेव्हा डाळिंब मार्केटला घालवायचं काम तुम्ही करत होता. हां, म्हणजे अशी यांची ओळख आहे. तर ह्यांना आज आम्ही प्लॉटला पाहण्यासाठीच निघाल्यावर म्हणले चला मी पण प्लॉटला भेट द्यायला येतो. आम्ही दुकानदारांना भेटी द्यायला आलतो. तरी ह्या शेतकऱ्यांनी आपलं मागं पण त्यांचं व्हिडिओ आहेत. एक शेतकऱ्यांना मार्गदर्शन जर नंबर म्हटलं तर यांचा नंबर तुम्ही नंबर सांगितला यांचा. हां, म्हणजे अशा व्हिडिओ पहा, शेतकऱ्यांना विचारा, खात्री करा. कारण पहिले भरोसा करो फिर इस्तेमाल करो, हाच आपला एक उद्देश आहे. ह्यासाठीच केदारराव इंडिया कंपनीच्या यूट्यूब चॅनलला, केदारराव इंडिया लिमिटेडच्या यूट्यूब चॅनलला सोनम केदारराव इंडिया, तर 100पेक्षा जास्त व्हिडिओ आहेत डाळिंबाचं तेल्या नियंत्रणाचं. फक्त तेल्या नियंत्रण, कारण तेल्या आला का शेतकऱ्यांचं बऱ्याच नुकसान होतं. 50%, 40%, 30%. तर खर्च कमी आहे. प्रति झाडाचं प्रति फवारणीस 1 रुपया खर्च येतो. 100 लिटर पाण्याला 100 रुपये खर्च, 1000 लिटर पाण्याला 1000 रुपये खर्च फवारणीला, आणि 100 लिटर पाण्याला 10 मिली. 100 लिटर पाण्याला 10 मिली आणि संकटमय काळात 100 लिटर पाण्याला 20 मिली ह्यानुसार फवारणी करत राहा.
आणि पावसाळ्यात आठवड्याला आणि थंडी दिवसात 10 ते 12 दिवसाला एकदा फवारणी करायची. त्यामुळे तेल्यानंतरच काय अडचण येत नाही. तर कारण ह्या शेतकऱ्यांनी सांगितलं, ह्या शेतकऱ्या ज्याला जवळ वाटतं त्या शेतकऱ्यांना, जवळच्या शेतकरी असतील त्यांनी, गोडवाडीचे किंवा कोळ्या भागातले शेतकरी असतील त्यांनी भेटायला या. म्हणजे ते सांगतील खरंच, औषधाची खात्री सांगतील तुम्हाला रिझल्टची. कारण जवळचा शेतकरी असला तर तुम्हाला माहिती पूर्णपणे सांगेल. कारण कंपनी सांगण्यापेक्षा शेतकऱ्यांनी सांगितल्यावर जास्त विश्वास बसतो. कारण प्रोटेक्शनचा गोडवाडी भागात आता सरास वापर व्हायला लागला आहे सर, बरोबर आहे. हां, तर माल किती दिवसात काढा येतोय? 15 दिवसात. 15 ही करला हो का? ही झाड केवढं आहे? झाड बघितलं तर झाडाला फळाची संख्या किती आहे? लहान झाड आहे आता ही. अशा पद्धतीनं झाड आहे ती बागत. तरी तुकाराम माळी यांना गोडवाडी बुधाळतळ्या पाठीमागे सांडीच्या साईडला त्यांना भेट द्या तेल्यानियंत्रणासाठी. कारण ह्या शेतकऱ्यांनी विश्वास झाला यांना की बैकत इतर कुठल्याही औषध दुकानामध्ये औषध नाही ते असं नाही, पण त्या औषध तेला थांबत नाही त्यांना पक्क माहीत झालेलं आहे. धन्यवाद.